नमस्कार मंडळी, मी अर्थातच निलेश प्रभू. मंडळी, आपण थंबनेलमध्ये आजचा विषय बघितलाच असेल, राज ठाकरे यांची हाराकिरी. मंडळी, तुम्हाला नाही वाटत का आपले सर्वांचे आवडते राजसाहेब ठाकरे यांनी हाराकिरी केली आहे 2024च्या विधानसभा इलेक्शनमध्ये? मंडळी, राजसाहेब यांनी मनसेचे 140 ठिकाणी उमेदवार उभे केले होते. एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. खुद्द राजसाहेब यांचे चिरंजीव राजपुत्र अमित ठाकरे हे सुद्धा पराभूत झाले माहीममधनं. खूप मोठा डेंट राज ठाकरे ब्रँडला लागला आहे या इलेक्शनमध्ये. मला वाटतं एकंदरीत राज ठाकरे सुज्ञ आहेतच, पण तरी त्यांची जी प्रचाराची लाईन होती त्यामध्ये थोडासा करेक्टनेसची गरज होती असं वाटतं. बघा, तुम्ही महायुतीला पाठिंबा देत आहे, महायुतीच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा देत आहे, भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं म्हणत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले चालतील, मनसेचे निवडून आलेले आमदार त्यांना पाठिंबा देतील असं म्हणत आहे. आणि त्याचवेळी तुम्ही 140 ठिकाणी भाजप आणि भाजपचे जे अलायन्स पार्टनर आहेत त्यांच्याविरुद्ध उमेदवार उभं करत आहेत. लोक का म्हणून तुम्हाला मतदान करतील? जर लोकांना वाटत असेल की भाजपचा मुख्यमंत्री व्हावा तर ते कमळ या चिन्हाला, धनुष्यवाणी या चिन्हाला किंवा घड्याळ या चिन्हाला मत देतील, आणि ते अलायन्स पार्टनर आहेत आणि खुद्द भाजपला मत करतील. ते का म्हणून मनसेला मत करतील हे नाही वाटत का तुम्हाला? ही गोष्ट इथे चुकली आहे. थोडंसं करेक्टनेस जर करता आलं असतं, महाविकास आघाडीची जी लाईन आहे म्हणजे ऑपोजिट टू महायुती ही जर लाईन त्यांनी घेतली असती तर त्यांना थोडंसं जास्त यश मिळू शकलं असतं. किंवा तुम्हाला महायुतीचीच जर लाईन घ्यायची होती तर अलायन्स पार्टनर म्हणून जॉईन झाला असता तर त्यामध्ये नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काही सीट्स मिळाल्या असत्या. नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पानिपत आपण आता बघतो आहे ते झालं नसतं. राजसाहेब ठाकरे आमच्या सर्वांचे आवडते राजसाहेब ठाकरे, प्लीज याच्यावरती विचार करा आणि पुढची दिशा ठरवा. सुज्ञ आहात तुम्ही. धन्यवाद.